अकोले तालुक्यात अवैध दारू विक्रीवर आमदार किरण लहामटे यांचा धडक कारवाईचा इशारा। अकोले तालुक्यातील आमदार डॉक्टर किरण लहामटे एका कार्यक्रमानिमित्त निळवंडे मार्गे सांगवीकडे जात असताना निळवंडे येथे संशयास्पद गर्दी दिसून आली आहे। याबाबत चौकशी केली असता काही युवकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं समोर आलंय। अधिक माहिती घेतली असता मेहंदुरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश गायकवाड अवैध दारू विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार लहामटे यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले। तसेच ज्या घरातून अवैध दारू विक्री सुरू होती त्या घरमालकाविरोधातही कठोर भूमिका घेत विविध शासकीय योजनांबाबत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलंय। यावेळी आमदार लहामटे यांनी अकोले विधानसभा क्षेत्रात अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि इतर सर्व बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। तरुण पिढीचे भविष्य व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होऊ नये, समाजात सुसंस्कृत व सक्षम युवक घडावेत यासाठी अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय। गुटखा विक्री प्रकरणाबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलंय। अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी आता सावध व्हावे, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही। बेकायदेशीर धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही। या वारंवार गुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरोधात तडीपारही आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। अकोले तालुक्यात अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही। दारू विक्री, साठवणूक किंवा अशा धंद्यांना संरक्षण देणाऱ्या सर्व व्यक्तींवर प्रशासनाचं लक्ष असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन आमदार लहामटे यांनी केलंय। व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुसंस्कृत अकोले घडविण्यासाठी आपला लढा यापुढेही सुरू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय।